सुद्धा मालवण तालुक्यामध्ये 2022-23च्या बजेटमध्ये जी कामं मंजूर झाली त्या मंजुरीच्या कामाला नवीन सरकार जून 2023 मध्ये आल्यानंतर त्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. आम्ही सातत्याने माननीय मुख्यमंत्री, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना भेटत होतो की ही कामं लोकांच्या गरजेची आहेत, ह्या कामांचा स्टे उठवा म्हणून. परंतु तो स्टे वर्षभर उठवला नव्हता आणि त्यानंतर नाईलाजाने आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर तो स्टे कोर्टामध्ये राज्याचे मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही कामं आम्ही लवकरच उठवू म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे ही कामं ह्या कामाची आता निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. काही कामांची वर्क ऑर्डर सुरू या ठिकाणी सुरू झाली आहे आणि जवळजवळ ही 40 कोटींची कामं आहेत आणि त्या कामाचा पाठपुरवठा आणि त्या ही कामं गरजेची होती, जी मागणी लोकांची होती त्याप्रमाणे मी केलेला होता आणि त्यामुळे मी केलेल्या कामांचंच मी क्रेडिट या ठिकाणी घेत आहे. त्याचबरोबर त्यानंतर झालेल्या बजेटमध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा 5-5 कोटी रुपये लोकप्रतिनिधींना देण्यात आले होते आणि त्यासाठी सुद्धा आपण जवळजवळ या मतदारसंघातील 40 कामं छोटी कामं घेतली होती की जे रस्ते खराब झाले आणि त्यामुळे न केलेल्या पाठपुराव्याचा कधी शेव घेण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही आणि यापुढे करणार नाही. खरं तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या आग्नेवाडी जत्रेच्या वेळी आग्नेवाडीचे ODRचे रस्ते MDRमध्ये केले आणि ते रस्ते ॲडव्हान्समध्ये करण्यामध्ये सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं की ते रस्ते आपण ॲडव्हान्समध्ये करतो. आम्ही त्याला कुठली हरकत घेतली नाही, त्याजवळ त्या कामाचं शेवाद सुद्धा आम्ही घेतला नाही. परंतु आता मात्र खरं तर रवींद्र चव्हाणांना माहिती आहे की आपण केलेली कामं कुठली आहेत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मागची कामं कुठली आहेत आणि त्यामुळे कुठल्याही कामाचं भूमिपूजन ते करत नाही. आज शासकीय विश्रामगृह झालं, त्या विश्रामगृहात सुद्धा निधी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मंजूर करण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी मोठेपणाने सांगितलं की त्या कामाचं उद्घाटन त्यांनी स्वतः केलं नाही. त्या कामाचं श्रेय सुद्धा मला आमच्या पाठपुराव्यामुळे झालं होतं आणि हे खरंच श्रेय घेण्याचं हे नाही तर ही खरं तर आमची जबाबदारी आहे की या मतदारसंघातील छोटे रस्ते आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची होती आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये 1-2 रस्ते आपण घेतलेत आणि ते रस्ते आता प्रत्येकाची सुरुवात झाली आहे. मंत्री असताना सुद्धा किंवा पालकमंत्री या जिल्ह्याच्या या मतदारसंघामध्ये असताना सुद्धा या किती निधी आणला हे आपल्यासमोर या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की सातत्याने आम्ही प्रत्येक बैठकीला असतो. कालच्या बैठकीला तरी 70 सदस्य नव्हते, कारण या जिल्हा नियोजनचे 7 सदस्य आहेत. त्या 6पैकी पहिलं एकच सदस्य म्हणून की ज्या बैठकीला खासदार साहेबांनी पूर्वपरवानगी घेतली होती आणि त्यांनी तो अघोषित बहिष्कार टाकला होता, कारण त्यांना 1 रुपया निधी देत नव्हते, कमी प्रमाणात निधी देत होते म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला होता. परंतु 70 सुद्धा मधले सदस्य त्या बैठकीला नव्हते आणि जिल्हा नियोजनची बैठकीमध्ये असं की आमच्या मतदारसंघामध्ये जी आम्ही कामं दिली ती पालकमंत्र्यांनी सुद्धा जो काही कोटा ठरवून दिला आहे लोकप्रतिनिधींना, कारण आम्ही सदस्य आहोत, डोंगरीमध्ये असू देत, जिल्हा नियोजनमध्ये असू देत किंवा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये असू देत, मी ह्या सदस्याचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सदस्य झालेलो आहे. तर माझा तो हक्क आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला जी कामं दिली आहेत ती कामं पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्ही सुचवलेली कामं सुद्धा पालकमंत्र्यांना घेतलेली आहेत आणि ती कामं आता लवकर सुरू होत आहेत. परंतु काही लोक मात्र आपण पालकमंत्री असल्यासारखे, आपण लोकप्रतिनिधी असल्यासारखे विरोध करण्याचं काम सुरू आहे. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही जास्तीत निधी, तुमचं सरकार आहे, केंद्रामधून निधी, CRFचा निधी आणा, जिल्हा राज्याच्या बजेटमधून निधी आणा, 25-15 मधून निधी आणा, ग्रामविकासमधून निधी आणा. हे तुम्ही आणू शकत नाही
कारण तुम्हाला त्याचा अनुभव नाही, निधी कसा आणायचा, बजेटमध्ये कुठला निधी खर्च होतो, कुठल्या कामाचा पाठपुरावा केला पाहिजे, हा तुम्हाला अनुभव नसल्यामुळेच तुम्ही ही अशी विधानं करत आहात. त्याचबरोबर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडकमधनं मे 2022ला उद्धवजी ठाकरे आणि हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री असताना या जिल्ह्याचा आराखडा झाला होता आणि माझ्या मतदारसंघाचा आराखडा मी त्यावेळी करून घेतला होता आणि ती सगळी कामं आपण बघितलं असेल की मे 2020 तुम्हाला प्रोसिडिंग पण या ठिकाणी देतो पंतप्रधानांसाठी. 16 वर्षित पुढारी आपण रस्ते आणले, की आपण विकास कामं केली. खरं तर या विकास कामामध्ये ही सगळी 2-3 वर्षाची बजेट बुक आहे. या बजेट बुकमध्ये मी केलेल्या कामाचा अंतर्भाव आहे आणि खरं तर गेल्या 2 बजेटमध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्या मतदारसंघामध्ये सरकारने भोपळा दिलेला आहे. 1 रुपयाचा निधी दिला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपण बजेटमध्ये बघू शकताय की सावंतवाडी आणि कणकवलीच्या मतदारसंघामध्ये पैसे दिले, परंतु या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी दिला नाही. आणि त्यामुळे खरं तर मी केलेल्या कामात श्रेय घेण्यापेक्षा आपण नवीन काय आणू. अजूनही आता मार्चचं बजेट येणार आहे. या मार्चच्या बजेटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणा. तुमचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, डबल इंजिन सरकार आहे, तुमचे पालकमंत्री आहेत, तर आम्ही ते निश्चित तुम्हाला श्रेयवाद देऊ किंवा तुमचं अभिनंदन करू. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आल्यानंतर सुद्धा आम्ही त्याचं स्वागतच केलं होतं, आपण बघितलं असाल. परंतु या नरेंद्र मोदींच्या यांच्यासाठी जिल्हा नियोजनमधनं जो 7 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला. शासनाचं नवीन काय पैसे या दौऱ्यासाठी आले नाहीत. त्यात 2.5-3 कोटी रुपयाचा हेलिपॅडमध्ये कसा पैशाची माती गेली हे आपण सगळ्यांना माहिती आहे. आम्ही टीका करण्याच्या लोकांनीच त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की हा खर्च पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचबरोबर जे रस्ते शहरामध्ये झाले ते रस्तेसुद्धा नगरपालिकेच्या जिल्हा नियोजनच्या पैशातूनच झाले होते. नवीन काय सरकारने पैसे आणले नाही होते ही वस्तुस्थिती आहे.